तर LLB 3 इयरचा रिझल्ट लागलेला आहे. रिझल्टचं टॅब ॲक्टिव्हेट झालेलं आहे. परंतु मी जेव्हा त्या ठिकाणी रिझल्ट चेक करायला जातो, रिझल्ट डाउनलोड करायला जातो, तेव्हा नो एनरोलमेंट फाउंड असा एरर येतोय. तर सर मग याच्यावरती उपाय काय? असे प्रश्न टेलिग्रामला मला पर्सनल मेसेज करून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. तर रिझल्ट नेमका लागलेला आहे का? आणि जर लागलेला असेल तर तो डाउनलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? एखाद्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आहे का सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम आहे? याविषयीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. तर मित्रांनो, हा रिझल्ट लागलेला आहे की नाही आणि लागला असेल तर तो कसा चेक करायचा, कसा डाउनलोड करायचा हे आपण लगेच पाहूयात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर रिझल्ट चेक करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. जेव्हा आपला रिझल्ट लागेल तेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी एक अनाउन्समेंट या ठिकाणी होईल. आता इथं पहा m.hmctce 2026 रिझल्ट डिक्लेअर्ड असं या ठिकाणी आपल्याला असणार आहे आणि इथं एक लिंक दिली जाणार आहे. त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला रिझल्ट शो करण्यासाठी लॉग इन करावं लागणार आहे. सध्या तरी या ठिकाणी LLB 3 इयरचं कुठंच अनाउन्समेंट झालेली नाहीये. मग विद्यार्थी असं का म्हणतायत हे आपण थोडक्यात पाहून घेऊयात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं की सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 26-27 वरती क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर लॉग इनचं पेज ओपन होईल आणि जी लिंक तुम्हाला अनाउन्समेंट मध्ये दिलेली असेल त्यावर देखील तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुमच्या समोर हेच पेज ओपन होणार आहे. इथं तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी टाकायचा आहे, इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड जर विसरला असेल तर तो कसा मिळवता येतो याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि वरती आय सेक्शन मध्ये मी दिलेली आहे. तर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर तो तुम्ही रिसेट करून घेऊ शकता. इथं सर्व डिटेल टाकून साइन इन केल्यानंतर आता आपण या ठिकाणी पाहत असू तर इथं पाहता स्कोर कार्ड, गेट स्कोर कार्ड हे टॅब ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता हे जसं ARA आहे यावरती क्लिक केल्यानंतर पुढे जात नाही. तसं इथं स्कोर कार्डचं पूर्वी त्याच्यावरती क्लिक होत नव्हतं, परंतु आता मात्र हे स्कोर कार्डचं टॅब ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं टेक्निकल एज्युकेशन PG नो एनरोलमेंट फाउंड असा मेसेज येतोय. मग विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे टॅब ऍक्टिव्हेट झालंय आणि त्यानंतर नो एनरोलमेंट फाउंड असं येतंय. तर मित्रांनो, तुमचा रिझल्ट आणखीन आपला LLB 3 इयरचा रिझल्ट लागलेला नाही, पण हे टॅब आता ऍक्टिव्हेट झालेलं आहे स्कोर कार्डचं. तर इथं आपल्याला आपलं स्कोर कार्ड पाहता येणार आहे. किती पर्सेंटाईल भेटलेले आहेत याविषयीची माहिती आपल्याला इथे भेटणार आहे. जसं इथं ऑब्जेक्शन ट्रॅकरवरती क्लिक केल्यानंतर हायर एज्युकेशन UG मध्ये पहा LLB 3 इयर CT 2026 असं येतं. तसंच जेव्हा आपला रिझल्ट लागेल तेव्हा या ठिकाणी LLB 3 इयर CT रिझल्ट असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे डिटेल्स शो होतील आणि पुढं डाउनलोड स्कोर कार्डचं आपल्याला एक चिन्ह असणार आहे, एक एरो असणार आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. स्कोर कार्ड डाउनलोड करता येणार आहे. मग याचाच अर्थ आणखीन आपला रिझल्ट लागलेला नाही, परंतु रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे आणि LLB 3 इयरचं देखील रिझल्ट लवकरच डिक्लेअर होणार आहे. त्याचीच ही पूर्वतयारी म्हणून स्कोर कार्डचं टॅब ऍक्टिव्हेट झालेलं आहे. मग रिझल्ट नेमका केव्हा लागणार तर मी टेंटेटिव्ह डेट्स तुम्हाला दिलेल्या होत्या. आणखीन एक 2 ते 4 दिवसामध्ये 20 तारखेपर्यंत तुमची फायनल आन्सर की येऊ शकते आणि त्यानंतर 21-22 तारखेपर्यंत रिझल्ट स्कोर कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होऊ शकतो ऍज पर प्रिव्हियस एक्सपिरियन्स. पाठीमागच्या 1-2 वर्षाच्या एक्सपिरियन्स वरून किती रिझल्टला टाइम लागतो त्यावरून ह्या डेट्स मी तुम्हाला सांगतोय. अगदी त्याच तारखेला लागेल असं नाहीये, परंतु आसपास त्या लागायला हवाय त्या प्रिव्हियस रेकॉर्ड नुसार. आणि आता रिझल्ट एक्झाम होऊन देखील भरपूर दिवस झालेले आहेत. तर आपला रिझल्ट 25 तारखेच्या आत 20-21 तारखेदरम्यान लागण्याची शक्यता आहे आणि तो लागायलाच हवाय. जेव्हा हा रिझल्ट लागेल तर तुम्हाला ऑफिशियली आपल्या ह्या चॅनल वरून डिक्लेअर केलं जाईल आणि सिस्टमॅटिक प्रोसेस लाईव्ह डेमो तुम्हाला करून दाखवला जाईल की तुमचं स्कोर कार्ड कसं डाउनलोड करायचंय, कशा प्रकारे कुठली माहिती तुम्हाला टाकायची आहे, कुठं क्लिक करायचंय, त्याची लिंक वगैरे सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवरती त्याची माहिती भेटून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.
चॅनलची मेंबरशिप घ्या. इथून पुढे तुम्हाला मेंटॉरिंग करता येईल. धन्यवाद.